नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 1 जुलै 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे यामध्ये या ठिकाणी आपण T20 विश्वचषक स्पर्धा, नवीन कायदे, सुजाता सेन नवीन लष्कर प्रमुख, रायमोना राष्ट्रीय उद्यान, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि ब्रिक्स ऑर्गनायझेशन या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे T20 वर्ल्ड कप संदर्भात। न्यूज अशी आहे, अखेर विश्वविजेते अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। ही जी न्यूज आहे ती संडेची आहे, परंतु संडेला आपण या ठिकाणी सुट्टी घेतो, परंतु संडेची ज्या काही न्यूज आहे त्या या ठिकाणी आपण सोमवारी डिस्कस करत असतो। चला तर या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। 2024च्या T20 विश्वचषक स्पर्धेचा प्लेयर ऑफ टूर्नामेंट खेळाडू कोण, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय बी, जसप्रीत बुमराह हा भारताचा वेगवान गोलंदाज 2024 सालची जे काही T20 वर्ल्ड कप झाला त्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2। आतापर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय T20 विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवणारा खेळाडू कोणता? या ठिकाणी 2007 साली विश्वचषक स्पर्धा T20च्या सुरू झाल्या होत्या। मग या ठिकाणी रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे ज्याने 2007 सालच्या T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि 2024 साली ज्या काही T20 विश्वचषक स्पर्धाला त्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्यांनी कार्य केले आहे। आतापर्यंत जेवढ्या काही T20 वर्ल्ड कपच्या स्पर्धा या ठिकाणी झाल्या आहेत त्या सर्व स्पर्धांमध्ये रोहित शर्माने सहभाग नोंदवलेला आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय डी। तर मित्रांनो या ठिकाणी टेबलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय की इयर वाईज कशा प्रकारे स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या। पहिली स्पर्धा 2007 मध्ये करण्यात आली होती, त्यानंतर 2009, 10, 12, 14, 16, 21, 22 आणि आता 2024 साली या ठिकाणी देशावाईज या ठिकाणी ज्या काही स्पर्धा आहेत या आयोजित करण्यात आल्या होत्या। पहिल्या ज्या स्पर्धा आहेत त्या साऊथ आफ्रिकेमध्ये अरेंज करण्यात आल्या होत्या आणि 2024च्या ज्या काही स्पर्धा झाल्या ते US, अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये संयुक्तरित्या आयोजित करण्यात आल्या होत्या। पहिल्या T20 विश्वचषक स्पर्धेचा विजेता संघ हा भारत होता आणि 2024 वर्षाचा विजेता संघ हा भारत आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। म्हणजे भारताने एकूण 2 वेळा विश्वचषक स्पर्धा T20 ची जिंकलेली आहे। त्याचबरोबर 1983 साली आणि 2011 साली भारताने ODIचा वन डेचा वर्ल्ड कप ही जिंकलेला आहे आणि 2013 मध्ये या ठिकाणी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी ही जिंकलेली आहे। अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण जे फॅक्ट्स आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। 2023 साली झालेला जो काही ODIचा वर्ल्ड कप आहे त्यामध्ये भारत हा उपविजेता ठरलेला आहे आणि 2023 साली झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्येही भारत उपविजेता ठरला होता। या दोन्ही सिरीजमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता। पाहूया आजची आपली पुढची न्यूज, जी की मित्रांनो या ठिकाणी नवीन कायदे संहिते संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया, कायद्याची नवी भाषा अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर आपल्याला दिसून जाईल। ब्रिटिशकालीन जे काही फौजदारी कायदे आजपासून रद्द होतील अशा प्रकारची एकूण ती न्यूज आहे। या न्यूजला धरून सरळ जो काही आजचा आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील योग्य जोड्या ओळखा अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। जोडी क्रमांक 1, भारतीय न्याय संहिता जिला की पूर्वी भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड म्हणून ओळखलं जायचं। जोडी क्रमांक 2, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जिला की पूर्वी भारतीय फौजदारी प्रक्रिया म्हणून ओळखलं जायचं। जोडी क्रमांक 3, भारतीय साक्ष्य अधिनियम ज्याला की पूर्वी भारतीय पुरावा संहिता या नावाने ओळखलं जायचं। अशा प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला जोड्या देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी जोडी क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। भारतीय न्याय संहिता जिला की पूर्वी भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड या नावाने ओळखलं जायचं, तिला आता भारतीय न्याय संहिता या नावाने ओळखलं जाईल। जिला पूर्वी भारतीय फौजदारी प्रक्रिया किंवा इंडियन क्रिमिनल प्रोसिजर असं म्हटलं जायचं, त्याला आता या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नावाने ओळखलं जाईल। आणि ज्या ठिकाणी भारतीय पुरावा संहिता पूर्वी ओळखलं जायचं
त्यालाच आता भारतीय साक्षर अधिनियम या नावाने ओळखलं जाईल। म्हणजेच या ठिकाणी जोडी क्रमांक 1, जोडी क्रमांक 2, जोडी क्रमांक 3 या तिन्ही जोड्या मित्रांनो योग्य प्रकारे जुळवल्या असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी वरील सर्व बरोबर। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी सुजाता सेन यांच्या संदर्भात आहे। सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। सुजाता सैनिक मुख्य सचिव अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। सरळ या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे, प्रश्न पाहूया। सुजाता सैनिक यांच्या संदर्भात खालील बरोबर विधान कोणते ते ओळखा। विधान क्रमांक 1, अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विधान क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव होण्याचा मान त्यांना मिळाला आहे। अशा प्रकारची 2 विधान आपल्या समोर आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी अलीकडेच या ठिकाणी सुजाता सेन यांना महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आला आहे आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही त्यांना या ठिकाणी मिळाला आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 बरोबर, विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी। विधान क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर। पाहूया आपली पुढची न्यूज, जी की या ठिकाणी मित्रांनो लष्कर प्रमुखा संदर्भात आहे। सरळ न्यूज पाहूया। जनरल त्रिवेदी 30वे लष्कर प्रमुख अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता न्यूज पेपरवर दिसून जाईल। या ठिकाणी या न्यूज धरून सरळ आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। नवीन लष्कर प्रमुखाची नियुक्ती कोण करते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। पर्याय ए केंद्र सरकार, बी माजी लष्कर प्रमुख, सी उपराष्ट्रपती, डी यापैकी नाही। तर या ठिकाणी जे काही नवीन लष्कर प्रमुख असतात ज्यांना या ठिकाणी आपण आर्मी चीफ म्हणतो, यांची नियुक्ती केंद्र सरकारकडून केली जाते। या ठिकाणी केंद्र सरकारची एक कॅबिनेट कमिटी फॉर्म होते, ज्यामध्ये पंतप्रधान, संरक्षण मंत्री अशा प्रकारे काही व्यक्ती या कॅबिनेट कमिटीमध्ये असतात आणि या कमिटीमधील जे काही मेंबर आहेत ते या ठिकाणी नवीन लष्कर प्रमुखाची नियुक्ती किंवा शिफारस करत असतात आणि त्या आधारावर या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्फत नवीन लष्कर प्रमुखाची नियुक्ती होते। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 6, पहिले भारतीय लष्कर प्रमुख कोण अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो प्रश्न आहे तो आपल्याला व्यवस्थित प्रकारे रीड करायचा आहे। पहिले भारतीय विचारला आहे, पहिले भारताचे असा विचार नाहीये। भारतीय म्हणजे ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे, ती व्यक्ती भारतीय लष्कर प्रमुख कोण असा या ठिकाणी आपला प्रश्न विचारण्यात आला आहे। तर या ठिकाणी पर्याय बी आपलं योग्य उत्तर राहील। जनरल कोंडदेराव मडप्पा करिप्पा हे पहिले भारतीय लष्कर प्रमुख आहेत आणि पहिले भारताचे लष्कर प्रमुख असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचे योग्य उत्तर राहील जनरल सर फ्रान्सिस रॉबर्ट रॉय बुचर हे पहिले भारताचे लष्कर प्रमुख होते। भारतीय कोण होते तर भारतीय होते कोंडदेराव मडप्पा करिप्पा, पहिले भारतीय लष्कर प्रमुख होते। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की मित्रांनो या ठिकाणी रायमोना राष्ट्रीय उद्याना संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। रायमोना राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की रायमोना राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या आसाम राज्यामध्ये आहे, ज्या ठिकाणी भूतान आणि आसाम हे भारतातील राज्य यांच्या सीमेवर रायमोना राष्ट्रीय उद्यान आपल्याला आढळतं, जे की हिमालयाच्या प्रदेशामध्ये येताना आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 8, अलीकडे बातम्यांमध्ये दिसणारी HbA1c चाचणी कशाशी संबंधित आहे। अलीकडेच न्यूजमध्ये असणारी HbA1c ही चाचणी कशी संबंधित आहे तर मधुमेहाचे निदान आणि त्याचे निरीक्षण करण्यासाठी मेडिकल स्तरावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर HbA1c या चाचणीचा उपयोग केला जातो। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 9, जो की मित्रांनो या ठिकाणी UPSC आणि MPSC करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना फोकस करून या ठिकाणी आपण फ्रेम केला आहे। जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियावर आधारित आपला प्रश्न आहे। प्रश्न, Consider the following statement regarding Geological Survey of India. Statement 1. Geological Survey of India declares geoheritage site National Geological Monuments for protection and maintenance. Statement 2. The Geological Survey of India functions under the Ministry of Culture. Statement 3. The Geological Survey of India has the power to acquire georelicts for its preservation and maintenance. Here in question they are asking to how many of the above statement are correct. Let's see the statement. Statement 1 is correct. Geological Survey of India declares geoheritage site or National Geological Monuments for its protection and maintenance. Statement right.
Statement 2 is a wrong statement. Geological Survey of India functions under the Ministry of Mines, is a nodal ministry for Geological Survey of India. Statement 3 is right. The Geological Survey of India has power to acquire geo-relics for its preservation and maintenance. So here above 3 statements, 2 statements are correct. So our answer will be option B, only statement 2 are correct. Let's see today's our last question, which is on BRICS organization. Let's see the question. Consider the following statement. BRICS is primarily focused on promoting economic cooperation and development among member nations. Statement 2. The economic goal set by BRICS leader for 2050 to eliminate all trade barriers among members. So in question they are asking us to which of the above statement is correct. So we will discuss first statement. Statement 1 is right. The BRICS organization primarily focuses on promoting economic cooperation and development among the member countries. It is a right statement. Statement 2 is wrong. There is no any specific goal set by BRICS organization to eliminate all trade barriers among member countries. So our answer will be option A is correct. Only statement number 1 is correct. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जे काही आजच्या न्यूजपेपरवर आधारित महत्त्वाचे न्यूज होते त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस केला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि जी काही आपली डिस्कशन आहे त्याचीही PDF तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.